वीकेंड आहे, पावसाळा आहे आणि असा मोका कोणच आपल्या हातातून सोडेल. सो या वीकेंडला आम्ही ठरवलंय, सगळे फ्रेंड्स आहेत आणि फ्रेंड्ससोबत आम्ही जाणार आहोत वर्ल्ड फेमस, जगात फेमस हॉटेल जगदंबा. ट्रॅफिकनेच रस्ता असलेला आमचा वर्ल्ड फेमस नवले ब्रिजला आम्ही यू टर्न घेतला आणि आम्ही खेड शिवापूरच्या रस्त्याला लागलो. आम्ही सगळ्या मित्रांना पिकअप केलेला, त्यातच माझा नेहमीचा मित्र निखिल नेहमीप्रमाणे उशीर केला होता त्यांनी. चला त्याला माफ करू यावेळेस. लगेचच आम्ही खेड शिवापूरला पोचलो. तिथे 40 मिनिटाचं वेटिंग होतं. वेटिंगमध्ये आपले डॉगेश भाई पण थांबले होते आणि मी 4 वर्षांनंतर आलो होतो जगदंब हॉटेलला. मी यापूर्वी 2022मध्ये आलो होतो. लगेचच आम्हाला टेबल मिळाला आणि आमच्या समोर हजर होतं अळणी सूप. आहा हा हा हा, काय ते अळणी सूप होतं, एक नंबर. अळणी सूप म्हणजे विषय हार्ड आहे. तुमचं नाक कान घसा जर तुम्हाला साफ करायचं असेल तर डॉक्टरकडे न जाता हॉटेल जगदंबाला एकदा व्हिजिट करा. सूप पिताच आलेलं होतं आमचं काळ्या मसाल्यातील मटण आणि नळीची प्लेट मी स्वतःकडे घेतली, बाकीच्या प्लेट दुसऱ्यांना दिल्या आणि असं लुसलुशीत शिजलं होतं मटण. सगळ्यांना खाऊन त्याची मजा घेतली. मस्त झणझणीत चमचमीत असं झाला होता रस्सा, मटण एक नंबर. आणि मेन म्हणजे हे तुपात बनवतात त्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही होणार. आणि तुम्हाला माहीत नसेल तर नळी अशी फोडायची असते आणि फोडून फोडून त्याच्या आतलं मी सगळं खाऊन टाकलं. त्याच्यानंतर लुसलुशीत मटणाचा आस्वाद घेतला. यांची तुपातली भाकरी म्हणजे एकदम गोड आहे, मस्त आहे तुपातली भाकरी. आणि त्यानंतर आला तुपातील अळणी राईस, त्यामध्ये मटण आणि मसाला घालून आहा त्यावर पण ताव मारला. इंद्रायणी भातामध्ये अळणीतलं तूप घालून खायला मजाच वेगळी आहे. आणि शेवटचा राहिलेला मसाला खाऊन ताट रिकामं केलं सगळ्यांनी. आता आम्हाला कळतं आहे की लोक एवढी क्रेझी काय आहेत हॉटेल जगदंबाबद्दल. दर आठवड्याला येत असतील इथले तर लोक. आम्ही 4 वर्षांनी आलो आणि विषय इथंच संपत नाही. त्याच्यानंतर आम्ही खाल्ली मावा जिलेबी विथ रबडी. ही नवीन चालू केली जगदंबानी बाहेर. ॲज अ डेझर्ट आम्ही खाल्ली, एक नंबर होती. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या विकेंडची मजा घेतली. अशी मजा घ्यायला तुम्ही